प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जस्ट आपण प्रोमो पाहतोय त्यावरून आपल्या लक्षात येते की आता मात्र कानाला सरकारचा डाव समजलेला आहे. सरकारने जे काही कारस्थान हे केलेलं आहे हे पूर्णपणे कानाच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याचे सर्व पुरावे हे मात्र कानाला मिळालेले असतात. अंत्य असत प्रारंभ हे जे काही आपण आजच्या भागात पाहिलं त्याचा उलगडा हा मात्र उद्याच्या भागामध्ये पाहताना दिसून येणार आहे. ती स्त्री कोण होती जिने हे सगळं काही तिच्या त्या रेकॉर्डरमध्ये शूट केलेलं आणि त्यानंतर आपण पाहतो की जी वृद्ध महिला होती त्यानंतर तिच्या हातावर जे लिहिलेलं होतं अंत अस्ति प्रारंभ. तर मित्रांनो, इथूनच आता सरकारचा पूर्ण विनाश होण्याची सुरुवात झालेली आहे. हा खूप मोठा प्रारंभ असणार आहे. आईचं प्रेम मिळवण्यासाठी धडपडणारी सखी आणि सुनाची भावना मनात ठेवून बदला घेण्यासाठी तत्पर असलेला काना आणि आपण पाहतो की सखी आणि कानाचा उद्देश हा आता सुरू होणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय ती जी महिला असते तिने हे सगळं काही सरकारच्याच विरोधात केलेलं असतं, परंतु आता मात्र या सगळ्या गोष्टी कानापर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी कामगिरी असते. आपण पाहतो की सरकारने तिचा खेळ खेळला, परंतु कानासमोर जे सत्य येणार आहे ते मात्र कामत कुटुंबियांना हादरून सोडवणार आहे. परंतु आता मात्र काना सुद्धा सरकारसोबत मोठा डाव खेळताना दिसून येणार आहे. त्याला समजलेलं आहे की खरं षडयंत्र हे आता सुरू झालेलं आहे. या गोष्टी कशा घडलेल्या आहेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, आपल्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, कारण की तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप लाख मोलाचा असणार आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका. तर पाहूया आपण उद्याच्या भागात काय होत आहे. आपण पाहतो की सरकारने तिची खेळी खेळली. तिने तिचाच जीव वाचवणाऱ्या तेजस्विनी कामतला अडचणीत आणलेलं असतं आणि आपण पाहतो की तेव्हा पूर्ण तयारीशी सरकार तिथे आलेली असते. तिने लेन्स सुद्धा आणलेल्या असतात आणि ती पाहते तर त्या लेन्समध्ये ज्या सरकारच्या डोळ्याच्या लेन्स असतात ती त्या तेजस्विनीच्या डोळ्यामध्ये लावते आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या लेन्स सुद्धा बदलून घेते. त्यानंतर तेजस्विनीने खूप प्रयत्न केलेला असतो. त्या जे लेन्स असतात तिने खाली पाडलेले असतात, परंतु सरकारकडे दुसऱ्या लेन्स असतात आणि आपण पाहतो की हे सगळं काही एक व्यक्ती कॅमेरामध्ये कैद करत असते, ज्या अंत अस्ति प्रारंभ आहे. म्हणजे हा खूप मोठा सस्पेन्स हा लपंडाव या मालिकेत आपल्याला पुढील भागात काही पाहायला मिळणार आहे. तसेच आपण पाहतो की हे सगळं झाल्यानंतर मात्र पूर्ण तयारी ही सरकारने केलेली असते. तिला माहीत झालेलं असतं की सखी आणि काना आता तिकडेच येत आहेत आणि तेव्हा सरकार म्हणते की तेजस्विनी, तू खूप मोठी चूक केलीस. तू सखी आणि कानाला इथे आणलंस ना, तर आता तुला दरीत पडावं लागणार आहे. आणि त्यानंतर तिथे सखी आणि काना जेव्हा येतात तेव्हा सरकार असं दाखवते की ती खाली पडतीये. ती मनस्विनी आहे आणि सखीला ती सांगत असते की तुझ्या मावशीला वाचव आणि सखी सुद्धा धावत जाते. इकडे मात्र काना गोंधळून गेलेला असतो आणि तो मात्र सरकारच्या तिथेच बसून असतो आणि आपण पाहतो की सखी खूप प्रयत्न करते, परंतु ती तिच्या आईला वाचू शकलेली नसते, कारण की दरीमध्ये ही आता तेजस्विनी कामत पडलेली आहे. आता ती जिवंत आहे की नाही हे सुद्धा आपल्याला पुढील काही भागात मित्रांनो पाहायला मिळणारच आहे. कारण की आपण पाहतो की ज्या ठिकाणी सखीच्या वडिलांना सरकारने दरीत ढकललं होतं आणि तिथेच आता पुन्हा आपण पाहतो की मनस्विनीने तेजस्विनीला त्याच दरीत ढकललेलं असतं. ती म्हणते की आता तुम्ही दोघेजण स्वर्गात गेल्यानंतर माझ्याबद्दल चांगल्या चर्चा करू शकता, कारण की तुम्ही कर्मच तसे केलेले आहेत, तुमचे पुण्य आहेत, त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दलच तिथे बोलाल असं सरकार म्हणत असते. जेव्हा सखी येते, सखी समोर सगळं काही चित्र स्पष्ट होतं आणि तिला असं वाटतं की तिची मावशी आता या जगात नाहीये. घरी आल्यानंतर आपण पाहतो की सखी सरकारलाच आधार देत असते. ती म्हणत असते की आई, काही नाही झालं, तू शांत राहा. आणि काना सुद्धा म्हणत असतो की काही होणार नाही, तुम्ही विचार करू नका, सरकार आता या आपल्या सोबत नाहीयेत. आणि तेव्हा आपण पाहतो की परसू सुद्धा म्हणत असतो की ती त्या लायकीचीच नव्हती, मला माहित होतं की ती काहीतरी करणार, कारण की ती अशी सहजासहजी आपल्याला आनंदात जगू देणार नाही. परंतु बरं झालं ती त्या दरीत कोसळली. आणि त्यानंतर आपण पाहतो सरकार म्हणत असते की माझ्यामुळे हे सगळं घडलं, मी मनस्विनीला वाचू शकले नाही, खरंच मला खूप गिल्ट वाटतंय. तेव्हा सखी म्हणते की अगं आई, ती तुला मारणार होती आणि तरी सुद्धा तू तिचाच विचार करतेय. आणि सरकार ही पूर्णपणे ऍक्टिंग करत असते आणि तिला असं वाटतं की बरं झालं सखीचा माझ्यावर विश्वास बसला. त्यानंतर आपण पाहतो की सरकारने पोलीस सुद्धा बोलवलेले असतात की जेणेकरून कानाने पुढची ऍक्शन घेऊ नये आणि पोलिसांना या सगळ्या गोष्टी सांगू नयेत. परंतु काना बोलून जातो की मला तर असं वाटतं की त्या दरीमध्ये खरंच
मनस्विनी ही जिवंत आहे की नाही हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि यासाठी पोलिसांना सांगितलं पाहिजे. आणि तेवढ्यातच तिथे पोलीस येतात, परंतु ते पोलीस सुद्धा सरकारने मॅनेज केलेले असतात. परंतु असं काही चित्र समोर दिसून येतं की कानाचा सुद्धा त्या गोष्टीवर विश्वास बसतो आणि त्यानंतर हर्षदाच्या रूमची सुद्धा चौकशी तिथे होते. परंतु काना मात्र हर्षदाकडे लक्ष ठेवून असतो, कारण की त्याला माहित असतं की फक्त घरात हर्षदाच होती आणि तिच्या समोरच हे सगळं काही घडलं आहे. तेव्हा तीच सांगू शकते की सत्य काय आहे आणि हे कसं घडलं. परंतु हर्षदा मात्र तेव्हा काहीच बोलत नाहीये हे मात्र कानाला खटकतं. आणि त्यानंतर आपण पाहतो की पोलीस आल्यानंतर ते नॉर्मली चौकशी करतात आणि निघून जातात. आणि या सुद्धा गोष्टी कानाला खटकत असतात की त्यांनी काहीच अनेक असे प्रश्न विचारले नाहीत की जेणेकरून ते खरं शोध घेण्यासाठी आले होते असं काहीच वाटलं नाही, असं मात्र कानाला वाटत असतं. त्यानंतर मात्र आपण पाहतो की सरकार मात्र सखीला तू माझ्या जवळच थांब, मला खूप भीती वाटतेय असं सतत बोलत असते. आणि तेव्हा सखीला सुद्धा तिची आई म्हणून एक काळजी वाटत असते. आणि तेव्हा आपण पाहतो की सखी सुद्धा तिथेच असते. आता मात्र हा सरकारचा खेळ सुरू झालेला असतो. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की कानाने रात्रभर विचार केलेला आहे की हे सगळं कसं घडलं असेल आणि खरंच तिथे पोलीस लगेच कसे आले. कारण की पोलीस सांगतात की आम्हाला बाहेरून समजलं की तुमच्या घरामध्ये काहीतरी घातपात घडलेला आहे आणि त्यामुळे आम्ही फक्त चौकशीसाठी आलो आहोत. आणि जसं पोलीस आल्यानंतर त्यांनी जे काही प्रश्न विचारले ते असे काही विशेष नव्हते आणि कोणत्याही प्रकारचा त्यांनी विशेष असा तपास सुद्धा घेतलेला नाहीये. आणि मला आता जाणून घ्यायचंय की खरंच सरकार ही त्या दरीत पडली आहे की नाही आणि तिचा मृत्यू झाला की ती जिवंत आहे. कारण की खरा बदला हा कानाचा सरकार सोबत असतो आणि जोपर्यंत तिला तिच्या चुकीची जाणीव होत नाही, जोपर्यंत ती शिक्षा भोगत नाही, तोपर्यंत हा खेळ संपणार नाही असं आपण पाहतो की कानाने ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी काना स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर मात्र काना हादरतो, कारण की जे सत्य त्याच्या समोर येतं त्यानंतर मात्र त्याला समजतं की हा डाव सरकारने सुरू केलेला आहे. कारण की ज्या पद्धतीने सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला, जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला ते सगळं चुकीचं होतं हे मात्र कानाला समजतं. कारण की काना तिथे विचारतो की इन्स्पेक्टर भालेराव कुठे आहेत. आणि तेव्हा तिथे असलेले पोलीस सांगतात की इथे कोणीही इन्स्पेक्टर भालेराव नाहीये. आणि त्यानंतर मात्र कानाच्या लक्षात येतं आणि काना म्हणतो की म्हणजे हे सगळं मुद्दामून घडून आणलेलं आहे. म्हणजे खरंच त्या दरीत कोसळलेली ही सरकार होती ही खरंच सखीची आई तेजस्विनी कामत होती. आता मात्र काना घाबरतो. परंतु मित्रांनो, आपण पाहिलं की अंत असती प्रारंभ, जे काही सुरुवात झालेली आहे, ज्या वृद्ध महिलेने ते सगळं काही रेकॉर्ड केलेलं आहे ते मात्र कानापर्यंत पोहोचवण्याचं काम हे होणार आहे. आणि त्यानंतर मोठा खुलासा काना करणार आहे. परंतु आता मात्र कानाला सखीला त्याच्या विश्वासात घेण्याची गरज असते आणि यासाठी काना काय करू शकतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सखीला सतत असं वाटत असतं की कानाने मनातल्या भावना ह्या बोलून दाखवल्या पाहिजे, त्याचं प्रेम माझ्यावर आहे हे त्याने म्हटलं पाहिजे. आता मात्र कानाला असं वाटतं की मी जर हे सखीशी बोललो तर सखी मला विश्वासाने आणि ती मला जे काही तिला सांगायचे ते ती मला समजून घेईल. कारण की खरा काना कोण आहे आणि मी काना माडिक नाहीये असं स्वतःहून काना म्हटला होता. त्यानंतर मात्र सखी कानाला प्रश्न विचारते आणि तेव्हा मात्र कानाला लक्षात येतं की जर मी आता माझ्या भूतकाळाची आणि इथे माझ्या असणाऱ्या अस्तित्वाची जाणीव जर मी सखीला करून दाखवली तर हा खेळ काय आहे हे मला समजणार नाही. हा खेळ सरकारने सुरू केला आहे हे मात्र नक्की. आणि त्यामुळे आता सध्या तरी सखीला या सगळ्या गोष्टी सांगणं म्हणजे अडचणीत आल्यासारखं आहे. आणि त्यामुळे काना काहीच बोलत नाही आणि तो बोलून जातो की मी फक्त काना माडिक नाहीये, तर मी तुमचा काना आहे, सखीचा काना आहे. असं मात्र आपण पाहतो की काना सखीला बोलून जातो. मनातल्या भावना कानाने स्पष्ट त्याच्या ओठावर आणलेल्या असतात आणि त्यामुळे सखीला खूप आनंद झालेला असतो. परंतु आता कानाला घराबाहेर पडणं हे मात्र कठीण आहे. कारण की त्याला जर असं वाटत असेल की ही सरकार आहे तेव्हा मात्र तिच्या बारीक सारीक गोष्टीवर आता लक्ष ठेवणं आवश्यक आहे. परंतु सध्या तरी आता सरकार शांत राहणार आहे. जशी तेजस्विनी कामत शांत होती, घरात होती, तशाच पद्धतीने सरकारचा वावर हा असणार आहे. परंतु लवकरच आपण पाहतो की कानाला पुरावे मिळाल्यानंतर आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर की तिथे आलेली ही व्यक्ती ही इन्स्पेक्टर भालेराव जी होती ती खोटी होती. म्हणजे त्यांना कोणी बोलवलं, हे सगळं कोणी घडून आणलं, याचा अर्थ सरकार जिवंत आहे. आणि हे सगळं कोण करू शकतं तर घरातली व्यक्तीच तेजस्विनी कामत बनून हीच
ती सरकार आहे आणि हे मात्र कानाच्या लक्षात येतं जेव्हा काना पोलीस स्टेशनमध्ये जातो. त्याचबरोबर इकडे मात्र आपण पाहतो की सखी तिच्या रूम मध्ये असते आणि तेव्हा मात्र आपण पाहतो तिच्या लक्षात येतं की आईने कोणत्याच कपड्यांच्या घड्या घातलेल्या नाहीयेत. असं तर कधीच होत नाही. आई तिचे कपडे खूप व्यवस्थित ठेवते. परंतु सखीला असं वाटतं की कदाचित काल जे काही घडलं ते आई आणखीन विसरूच शकत नाहीये आणि त्यामुळे तिच्या लक्षात नसेल आणि तेव्हा स्वतः सखी मात्र तिच्या आईच्या कपड्यांच्या घड्या घालत असते. घड्या घातल्यानंतर तिला असं वाटतं की आई बराच वेळ झाला रूम मध्ये नाहीये, कुठे गेली आई, असं म्हणत आपण पाहतो की सखी ही तिच्या आईला आवाज देत असते. आणि त्यानंतर इकडे मात्र तेजस्विनी ही आरशासमोर उभी असते तेव्हा तिने तिच्या लेन्स काढलेल्या असतात आणि ती म्हणते की आता मात्र मला समजेल की या घरामध्ये कोणाचं काय सुरू आहे ते. आणि जेव्हा हे सगळं घडेल तेव्हा लवकरात लवकर ही सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करेल आणि त्यानंतर मला फरकच पडणार नाही की कोणाला कळो की सरकार जिवंत आहे की मेलेली, यावर मला काहीच घेणं देणं नाहीये, असं मात्र आपण पाहतो की तेव्हा मनस्विनी म्हणत असते. म्हणजे सरकार हा तिचा प्लॅन स्वतः सांगत असते. कारण की तिला असं वाटतं की ठीक आहे, आता कुणाच्या काहीच लक्षात आलेलं नाहीये, परंतु जोपर्यंत तेजस्विनी कामत ही जिवंत आहे की नाही हे जोपर्यंत जगाला समजत नाही तोपर्यंत माझा उद्देश हा पूर्ण झालेला असेल. त्यानंतर मला काहीच फरक पडणार नाही, असं सरकार बोलत असते. आपण पाहतो की इकडे मात्र सखी तिच्या आईला आवाज देत असते आणि त्यानंतर ती स्वतःहून सरकारच्या साडीच्या तिने घड्या घातलेल्या असतात ते मात्र ती कबडमध्ये ठेवायला जाते. तेव्हा मात्र तिच्या हाती सापडतो तो म्हणजे मोबाईल. आता मात्र या मोबाईलमुळे सखीला आणि कानाला बऱ्याच गोष्टी समजणार आहेत आणि त्यानंतर त्या दोघांचा खेळ हा सरकारसोबत सुरू होणार आहे. कारण की इथे आलेली ही सरकार आहे हे मात्र आता सखी आणि कानाला दोघांनाही समजणार आहे. त्यानंतर मात्र जो उद्देश घेऊन आलेली जी सरकार आहे तिचा उद्देश तर पूर्ण होणार नाही, परंतु तिची मात्र चांगलीच फजिती होताना दिसून येणार आहे. आणि इकडे मात्र काना हा तेजस्विनी कामतला शोधत असतो. आपण पाहतो की माचा फोन हा कानाला येत असतो, परंतु काना मात्र माचा फोन रिसीव्ह करत नाही. आणि तेव्हा मा सतत कानाला फोन करत असते आणि ती विचार करते की आता कानाने नाही तर मलाच या सगळ्या गोष्टीतून कानाला बाहेर काढावं लागणार आहे. कारण की मला माहिती आहे, कारण की मला समजत असतं काना हा सखीवर प्रेम करतोय, परंतु खरा उद्देश हा नाहीये. आणि तिच्याही लक्षात आलेलं असतं की सरकार अशी सहजासहजी मरणार नाहीये, नक्कीच काहीतरी षडयंत्र आहे हे माझ्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. कारण की सचिनने मला सांगितलेलं असतं की असं काही घडलं आहे आणि ती मनस्विनी म्हणजे सरकार ही त्या दरीत कोसळलेली आहे. आता सचिन आणि काना दोघेही मिळून आता तिचा शोध घेणार आहेत. परंतु जेव्हा सत्य कानाच्या समोर येईल तेव्हा मात्र आपण पाहतो की सखीचे वडील सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी होताना दिसून येणार आहे. आपण पाहतो की सखीला जो फोन सापडलेला असतो तो फोन सरकारचा असतो आणि जेव्हा तो फोन सरकारचा असल्यामुळे सखी ऑन करते त्यानंतर मात्र ती पाहते तर त्यामध्ये कॉल डिटेल्स हे हर्षदाला फोन लावलेले असतात आणि बरंच काहीसं संशयास्पद मात्र हे सखीला वाटतं. आईने मला सरकारच्या फोनवरून फोन केलेला, परंतु आता हा फोन इथे आई घेऊन आली असेल का आणि हे सगळं काय आहे फोनमध्ये. कारण की सरकारने हर्षदाला फोन का लावले होते आणि त्यानंतर हर्षदा सुद्धा एकटीच घरी होती आणि हे सुद्धा संशयास्पद आहे असं मात्र सखीला वाटत असतं. आणि या सगळ्यांवर आता सखी आणि काना विचार करताना दिसून येणार आहेत. एकतर आता कानाला समजलेला आहे की इन्स्पेक्टर भालेराव जो घरी आला होता तो मात्र खोटा होता. आता त्याचं षडयंत्र काय आहे आणि त्याचबरोबर जी महिला होती, जी वृद्ध महिला होती जिने हे सगळं काही रेकॉर्ड केलं त्याचा शोध सुद्धा काना घेणार आहे. तर आता मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी तसेच लेटेस्ट प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.